व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, 2019ला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. आपण सगळ्यांनीच बघितलं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या युतीला ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं होतं महाराष्ट्रातून विधानसभेला 2019च्या, त्या मतदारांच्या पाठीत खंजीर खोपसून गद्दारी करून, विशेष हे इतरांवर आरोप लावतात ना गद्दारीचे वगैरे वगैरे वगैरे, यांनी स्वतः गद्दारी केलेली आहे महाराष्ट्रातल्या मतदारांसोबत, जनतेसोबत. आणि मग हे मावा आघाडीमध्ये सामील झाले. अर्थातच उबाठाबद्दल बोलतोय आम्ही. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय काय घटना घडत गेल्या या आपण सगळ्यांनीच बघितलेल्या आहेत. मनसुख हिरेंचं प्रकरण असो, अंबानीच्या घराखाली बॉम्ब लावणं असो, पालघरच्या साधूंची हत्या असो, किंवा बॉडी बॅग मधला घोटाळा, मृतांच्या बॉडी बॅग सुद्धा यांनी सोडल्या नाही. तो खिचडी घोटाळा, पीएनबी बँक घोटाळा, पत्राचाळ घोटाळा, सचिन वाझे, अनिल देशमुख, अरे बाप रे बाप. कुठेतरी एक विचार मनामध्ये असा आला मित्रांनो की यांची जशी झुंडशाही चालू झाली होती, गुंडशाही चालू झाली होती, की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचेच कार्यकर्ते लोकांना रस्त्यावर मारत सुटले होते. एका नेव्ही ऑफिसरचा डोळा फोडण्यात आलेला होता, एका जणांचं टक्कल करण्यात आलेलं होतं. म्हणजे काय तर गुंडागर्दी चरमसीमेवर पोहोचलेली होतीच. दिशा प्रकरण असो, सुशांत सिंग प्रकरण असो, असे अनेक प्रकरण. गुन्हेगारी तर तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतीच मित्रांनो. मात्र त्यावर बोलायला लागलं ना की हे लोक लगेच त्यांचं ते नेहमीची घासलेली कॅसेट बाहेर काढतात की कोरोना काळ होता, कोरोना काळ होता. अरे कोरोना काळामध्ये पोलीस यंत्रणा गुन्हेगारी नियंत्रणात ठेवू शकत नव्हती का? उलट कोणाला तर घराबाहेर पडू दिलं जात नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा असले गुन्हे घडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे या महाराष्ट्राची वाटचाल ही पश्चिम बंगालच्याच दिशेने चालू झालेली होती. जर हे सरकार पूर्ण काळ टिकलं असतं, हे अभद्र युती झालेलं, अभद्र आघाडी झालेलं मावा आघाडीचं सरकार जर टिकलं असतं 5 वर्ष, तर या 5 वर्षामध्ये यांनी सत्यानाश करून टाकला असता सगळा महाराष्ट्राचा. ज्याप्रमाणे ममता बॅनर्जींच्या त्रासाला कंटाळून लोकांनी मतदान केलं ना बंगालला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या लोकांच्या या भ्रष्टाचाराला, गुन्हेगारीला कंटाळून मतदान झालेलं आहे. त्यात लाडक्या बहिणींचा हातभार आहे हे विसरता कामा नये. आता खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये, गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये, की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून काय करतायत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत, चांगलं काम करतायत, मात्र गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फेल आहेत, असा त्यांच्यावर आरोप होतोय. तर आज आपण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्यामध्ये नेमकं काय काय घडतंय, काय काय घडू शकतं, किंवा काय शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात, किंवा काय शक्यता निर्माण होऊ शकतात, हे बघूया आजच्या व्हिडिओमधून. मात्र मित्रांनो, मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्याबद्दल हात जोडून कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे. आपण 14 मेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या तारखेनुसार असलेल्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये रुग्ण सुद्धा आहेत, त्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत, सर्वसामान्य आपले हिंदू माता बंधू भगिनी आहेत. त्याचप्रमाणे आपण आपले जे अविरत कार्य प्रपंच परिवाराचं मानव सेवेचं सुरू आहे ते चालूच ठेवलेलं आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि बळीराजाच्या कुटुंबाकडे लक्ष देणं. या सत्कर्मामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांची आठवण ठेवून, स्मरण ठेवून, इतरांप्रमाणे आपल्यालाही जर काही योगदान सहकार्य करता येत असेल आणि करायची इच्छा असेल तर आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपण योगदान करा, सहकार्य करा आणि ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर न विसरता ठेवा, म्हणजे इतरांप्रमाणे तुमच्याही पावत्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, शेवटी माणुसकी हाच धर्म आहे. एकमेकांच्या अडीअडचणीला धावून येणं आणि त्यांच्या उपयोगी पडणं, त्यांच्या कामी येणं, यालाच तर माणुसकी म्हणतात. आपण देव नाही आहोत, मात्र माणुसकीचं दर्शन नक्कीच घडवू शकतो. तेव्हा या सत्कर्मामध्ये अनेक जण तुमच्या आधाराची वाट बघत आहेत, म्हणून पुढे या. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या मित्रांनो, आणि आम्ही जसं बोललो होतो, मी जसं सांगितलं होतं अगोदर, की ही बाई, ही चेटकीण जिंकली जरी तरीही उत्पात माजवणार, रक्तपात करणार,
म्हणजे ज्यांनी भारतीय जनता पक्ष जिंकावं म्हणून मतदानापूर्वी कार्य केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी, त्यांचे मुर्दे पडणार, हत्या होणार, आणि ही हरली जर तर ही तर सूड 100% उगवणार. फक्त काय याच्यामध्ये फरक तुम्हाला सांगतो मी. ही जर बाई जिंकली असती ना तर 8-15 दिवसामध्ये खून, हत्या, दरोडे, बलात्कार वगैरे सुरू झाले असते. तशा धमक्या सुद्धा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी, गुंडांनी, कार्यकर्ते कसले आलेत ते, त्या गुंडांनी बंगालच्या महिलांना, मुलींना दिलेल्या होत्या. हे आधीच्या निवडणुकांमध्ये मतदानाला सुद्धा बाहेर पडू देत नव्हते. दरवाजाला बाहेरून कडी लावायचे. अशातही कुणी जर मतदानाला पोहोचला तर त्याला म्हणायचे तुमचं मतदान देण्यात आलेले, चला निघा घरी वळा. थोडा विरोध दर्शवला तिथल्या तिथे फटकवायचे. अनेक जणांचे तर खून झालेले त्या चक्करमध्ये. मित्रांनो, हा काळा इतिहास आहे ममता बानोचा. आणि आता सुद्धा तेच घडलं ना. सूड उगवलाच बाईने. भवानीपूर मधून पडली ही चेटकी, आणि ह्या हडळीने सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक पीए चंद्रनाथ रथ यांची निर्घृण हत्या घडवून आणलेली आहे, असा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केलेला आहे ममता बॅनर्जीवर. शक्यता नाकारता येत नाही. बाई सुडानं पेटलेलीच आहे. तिचा आतताईपणा, थयथयाट आपण बघतच आहोत. बरं, या निवडणुकीच्या दरम्यान या टीएमसीच्या गुंडांनी देखील खूप गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. काही घरांवर बॉम्ब हल्ले सुद्धा झालेले आहेत. त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. मित्रांनो, अनेक जण म्हणतात की ममता जिंकायला हवी होती, ममता जिंकायला हवी होती. मात्र ममताचं जिंकणं देशासाठी अत्यंत घातक होतं. विचार करा, हरल्यानंतर जर ही बाई असा निर्घृण खून घडवून आणू शकते, बॉम्ब हल्ले होऊ शकतात. जिंकल्यानंतर तर डिपार्टमेंटच हातात आहे, पोलीस दल हातात आहे. आता फरक पडणार. आता पोलीस तिचं ऐकणार नाही. कारण नुकतंच ममताने एक स्टेटमेंट दिलेलं आहे की बंगालची पोलीस सुद्धा आता भाजपमुळे झालेली आहे, माझं कोणीही ऐकत नाहीये. का ऐकते? आता तुम्ही माजी आमदार आहात, माजी मुख्यमंत्री आहात. ममता बॅनर्जी 2 मतदारसंघातून उभ्या होत्या, दोन्ही ठिकाणावरून पडलेल्या आहेत. त्यामुळे आता त्या मुख्यमंत्री पण नाही आणि आमदार पण नाही. माजी आमदार, माजी मुख्यमंत्री हा टॅग आहे आता त्यांचा. तडफड चालू आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जाईल मी केस लढायला, तिथं कोणी भीक घालणार नाही, ती गोष्ट वेगळी. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की पश्चिम बंगालमध्ये जे अराजक माजलेलं होतं, टीएमसीच्या गुंडांनी जो तिकडे उत्पात माजवलेला होता, त्या दरम्यान निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदरच, म्हणजे मतदान झाल्यानंतर आणि निकाल लागण्याच्या आधी त्या 2-3 दिवसांमध्ये, 2 दिवसात हे जे टीएमसीचे गुंड आहेत ना, यांच्यापैकी काही जणांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आले. आणि ह्याच्या हेडलाईन्स बनल्या की यूपीचा बुलडोझर बंगालला पोहोचला. तसा महाराष्ट्रातही, मुंबईतही अनेक ठिकाणी बुलडोझर पोहोचलेला आहे. डिटेन्शन कॅम्पमध्ये अनेक बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देण्यात आलेला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो आरोप होतो की ते गृहमंत्री म्हणून कार्यक्षम नाहीत, सक्षम नाहीत, असाच काहीसा प्रकार सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत होऊ शकतो का? कारण नुकतीच बातमी अशी आलेली आहे की सुवेंदू अधिकारी हेच बंगालचे मुख्यमंत्री असणार आहेत नव्हे, आणि पोलीस खातं सुद्धा त्यांच्याकडेच आहे, होम मिनिस्ट्री त्यांच्याकडेच आहे. रूपा गांगुली या तिकडच्या उपमुख्यमंत्री असणार आहेत. आता बघायचं हे आहे की टीएमसीच्या गुंडांचा बंदोबस्त सुवेंदू अधिकारी कसे करतात. त्याचं कारण असं आहे की सुवेंदू अधिकारी यांनी स्पष्टच केलेलं आहे की आता तुमची काही खैर नाही. आता तुम्ही पाताळात जरी लपलात तरी तिथून शोधून काढू आणि तिथं येऊन तुम्हाला रट्टे पाडून सरळ करू. ऍक्च्युली सरळ करू असं त्यांचं म्हणणं नाही आहे, सरळ वर पाठवू असं त्यांचं म्हणणं आहे. असंच काहीसं महाराष्ट्रामध्ये गुंडांना दहशत बसावी, धडकी भरावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्टेटमेंट केलं होतं की पोलीस दल कार्यक्षम आहे, ते त्यांची ड्युटी करत आहे, गुन्हेगारांना पकडलं जात आहे. पण मित्रांनो, युपीमध्ये जसा बुलडोझर चालतो तसा महाराष्ट्रामध्ये चालत नाहीये. त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे सद्गुण विकृतीने पछाडलेले आहेत. अशीच सद्गुण विकृती पुढे जाऊन सुवेंदू अधिकारी पण दाखवायला सुरुवात करतील का? त्याचं कारण असं आहे की सुवेंदू अधिकारी हे अगोदर
ममता बॅनर्जीच्याच पक्षात होते. गेल्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जीच्या विजयामध्ये सुवेंदू अधिकारीचा हात होता. तर आता हे पूर्वाश्रमीचं जे यांचं नातं होतं हे आता पुढच्या कारवायांमध्ये आड येऊ शकतं का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यात आता परत सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या झाली, ज्यांच्यामुळे भवानीपूरमध्ये ते 15,000ची लीड घेऊन जिंकले. कोण होते हे चंद्रनाथ रथ? तर हे सुवेंदू अधिकारी यांचे पीए असण्याच्या अगोदर 20 वर्ष यांनी भारतीय सैन्यामध्ये सेवा दिलेली आहे, मोठ्या पदावर. एक जवान मारला गेला आपला, रिटायर्ड होते मान्य आहे, पण जवान. रक्त सगळ्यांचं खवळलेलं आहे. अमित शहांचं देखील रक्त खवळलेलं आहे सध्या. कदाचित हे शपथविधी पुरते थांबलेले आहेत. नंतर हे धडक कारवाई सुरू करणार. डिपार्टमेंट सुद्धा आता यांच्या बोलण्यावर चालणार आहे. ममताचा आता तिथे कोणी ऐकणार नाहीये. परत तरीही प्रश्न तोच की शेवटी भारतीय जनता पक्ष, मग सद्गुण विकृती परत आड येणार का? जसं देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अनेकदा काही प्रकरणांकडे दुर्लक्ष करतात आणि असं म्हणतात की मला माझं तोंड उघडायला लावू नका, मी जर तोंड उघडलं तर अनेक जण अडचणीत येतील, तोंड दाखवायला जागा उरणार नाही, मग ते खरात प्रकरण असो किंवा अन्य प्रकरण असो. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात. पण मग माझ्यासारख्या सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की ती योग्य वेळ येणार कधी आहे? फडणवीस म्हणतात ना की मी योग्य वेळ आली की बोलेन म्हणून, पण मग ती योग्य वेळ कधी येणार? सत्ता गेल्यावर? हो, सत्ता गेल्यावर करणार काय हा देवा भाऊ? बघितलं ना आपण 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं. वकिलांची फौज उभी केली होती आणि तुम्हालाच खोट्या नाट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता ना, गिरीश महाजनांना आणि तुम्हाला. पुढे जाऊन जर ही सत्ता तुमच्या हातातून गेली आणि परत मावा आघाडीकडे गेली तर परत खोट्या केसेस तुमच्या होणार नाही. ते कशावरून? आणि ते तुमच्या इतके सज्जन सभ्य शालीन नाहीये, विनम्र नाहीये, सद्गुण नाहीयेत या लोकांमध्ये, आणि तुम्ही तर सद्गुण विकृतीने पछाडलेले आहात. मित्रांनो, अनेक जणांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी थोडा योगी पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवणं गरजेचं झालेलं आहे. कारण दिवसेंदिवस खूप वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या बातम्या महाराष्ट्रातून कानावर यायला लागलेल्या आहेत. कुठेतरी मग असा विचार मनात येतो की पश्चिम बंगालची आणि महाराष्ट्राची तुलना करावी का गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये? सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, आपल्या सभ्य लोकांचा महाराष्ट्र आहे. पण मग असं का घडत चाललंय? गेल्या 8 दिवसांमध्ये 10 बातम्या आल्या आहेत बलात्काराच्या, खुनाच्या, दरोड्याच्या. बरं, असं म्हणावं तर हे फक्त आजच चालू आहे का? तर यात एक छोटासा विचार माझ्या मनामध्ये आला, शेअर करतो तुमच्यासोबत. तुम्ही तुमचं मत यावर नक्की मांडा मित्रांनो. बघा, गुन्हा आधीपासूनच होत आलाय आपल्या देशात म्हणा, जगात म्हणा. गुन्हे होतच आलेले आहेत. नवीन नवीन गुन्हेगार निर्माण होत आलेले आहेत. त्यांनी उच्छाद मांडलाय, रक्तपात केलेला आहे, नको नको त्या गुन्ह्यांना त्यांनी तडीस नेलेलं आहे. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, ठीक आहे. फक्त आता काय झालेलं आहे की सोशल मीडियामुळे ह्या गोष्टी फार पटकन पसरायला लागल्यात की काय असं वाटतं. म्हणून असं वाटायला लागलं की अरे बाप रे, काय घडतंय जगामध्ये. हे बघा, खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या माऱ्या, ब्लॅकमेलिंग, हे प्रकार आधी पण होतच होते ना. सुप्रिया सुळे न्याय मागताय आपल्या भोरच्या ताईसाठी, त्या चिमुरडीसाठी. मागायलाच पाहिजे, पण त्या न्याय मागत असताना असं म्हणतात की आम्हाला न्याय द्या. आम्हाला, तुम्हाला काय गरज आहे न्यायाची? न्यायाची गरज त्या कुटुंबाला आहे. आणि सुळेंना असं सांगावं असं वाटतं की प्लीज एकदा गेल्या 10 वर्षांमध्ये बारामती हा जो पट्टा आहे सगळा, इथे किती महिलांवर अत्याचार झालेले आहेत त्याची एक आकडेवारी जरा चेक करा. खूप आहे, खूप आहे. तरी देखील हे देवेंद्र फडणवीस यांनाच ह्या सगळ्यांना दोषी धरतात. जणू काही देवेंद्र फडणवीस यांनी लायसन्स दिलेले आहे सगळ्यांना गुन्हे करण्याचे. तर असं अजिबात नाहीये. काय ना, आपण कायद्याने चालणारा महाराष्ट्र आहे. कायद्याच्या पुढे आपल्याला जाता येऊ शकत नाही. अनेक जण म्हणतायत की तो जो भीमा कांबळे आहे त्याचा अक्षय शिंदे करा, त्याचा मर्डर करून टाका, एन्काउंटर करून टाका त्याचा. पुढे जाऊन भोंगा राऊत तर असं म्हणतात की या महायुती सरकारचाच एन्काउंटर करून टाका.
अहो तुमचाच एन्काउंटर झालेला आहे, राजकीय एन्काउंटर तुमचा झालेला आहे, तुम्ही या फंदात पडूच नका, परत एकदा अर्थ रोड दिसेल. नाही तर जर देवेंद्र फडणवीस यांनी थोडीशी सद्गुण विकृती बाजूला ठेवली, शुभेंदू अधिकारी किंवा योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे जर ते वागायला लागले, कडक शासन जर त्यांनी हातात घेतलं, तर बघा हे सगळे बागडे लिहिल्या आतमध्ये दिसतील आपल्याला. पण का कुणास ठाऊक ह्या स्टेप्स घेतल्या का जात नाहीयेत महाराष्ट्रात? म्हणूनच कुठेतरी असं वाटलं की ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल विधान केलेलं आहे, तसंच विधान शुभेंदू अधिकारी यांनी सुद्धा केलेलं आहे. मात्र अपेक्षा आहे की शुभेंदू अधिकारी त्या बांगलादेशी रोहिंग्यांना आणि टीएमसीच्या गुंडांना पळवून लावतील, अनेकांना यमसदनी धाडलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. त्याचं कारण हे केल्याशिवाय बंगालची परिस्थिती आणि स्थिती सुधारणार नाही. कदाचित असंही होण्याची शक्यता आहे की शुभेंदू अधिकारी हेच ममता बॅनर्जी यांच्या तुरुंगात जाण्याला कारणीभूत ठरू शकतात. कारण ही बाई डोईजड आहे आणि ही घातक बाई आहे, हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे मित्रांनो. तेव्हा आता बघायचं आहे की पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हे लोक कशी हाताळतात, की हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच प्रमाणे सद्गुण विकृती बाळगून आपल्या विरोधकांना अभय देतात. आम्हाला असं म्हणायचं नाहीये की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या विरोधकांना किंवा या लोकांना अभय दिलेलं आहे वगैरे. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तर स्पष्टच आहे की कायद्याचं राज्य आहे, कायद्यानुसार सगळ्या गोष्टी घडू द्या, मान्य आहे. मात्र कुठेतरी लोकांनी देखील थोडी शिस्त पाळणं गरजेचं आहे आणि थोडं डिपार्टमेंटला अजून थोडं चालना देणं गरजेचं आहे असं कुठेतरी वाटतं मित्रांनो. त्याचं कारण हे सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जातो एखादी कंप्लेंट घेऊन किंवा फिर्याद घेऊन, तेव्हा त्याला कशा प्रकारची वागणूक मिळते हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तेव्हा मम्मी याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं. ठीक आहे, हे धनाढ्य लोक जे आहेत तुमच्याकडे काही वेळासाठी दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याकडे तरी फडणवीसांनी आवर्जून लक्ष द्यावं, तेवढीच त्यांच्याकडे विनंती आहे, आवाहन आहे. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुन्हे घडणार नाहीत याची तजवीज देवेंद्र फडणवीस घेतीलच अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. येत्या वर्षांमध्ये त्यांनी हे करून दाखवावं एवढंच सध्या वाटतं मित्रांनो. बाकी या गोष्टींवर आपलं काय मत आहे? देवेंद्र फडणवीस हे सद्गुण विकृती कधीतरी सोडतील का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या बाबतीत तुमचं काय मत आहे? आणि पश्चिम बंगालमध्ये ममताची आता तारांबळ होणार का, ममता हात जाणार का, यावर तुमचं काय मत आहे? शुभेंदू अधिकारी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतील का, यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या मतांचा आदरच करत आलेला आहे. तुमच्या या कमेंट्समुळेच नवनवी व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. सोबतच आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण कॅन्सरग्रस्त रुग्णांची जी सेवा करतो, त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान देतो, शेतकऱ्यासाठी आपण राखतोय, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण मेहनत घेतोय. या उपक्रमांमध्ये जे सहकार्य तुम्हा सर्वांकडून लाभत आहे त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आता 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण पुन्हा एकदा मोठं अन्नदान करणार आहोत. काही गोरगरिबांना, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू देखील देणार आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये कृपया सामील व्हा, सहभाग घ्या, योगदान द्या. तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं ते द्या. गुगल पे आणि फोन पे नंबर तुमच्या समोर आहेतच, तेव्हा त्यावर जे सहकार्य तुम्हाला करता येऊ शकतं ते करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट मग ते कितीही असो व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची आपल्याला एक रीतसर पावती बनवून ती पोचती करता येईल. मित्रांनो, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या, संभाजी महाराजांचं स्मरण करा आणि परिवाराच्या या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन आम्हालाही कृतकृत्य करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.